सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी कायम असल्याचं पाहायला मिळतंय, कारण विशाल पाटील यांनी अद्याप तरी आपला अर्ज मागे घेतलेला नाही। त्यामुळे विशाल पाटील आता सांगलीमध्ये अपक्ष निवडणूक लढणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। अधिकचे अपडेट जाणून घ्यात कुलदीप माने आपल्यासोबत आहे। कुलदीप, खरं तर नाना पटोले असतील किंवा काँग्रेस पक्षश्रेष्ठी असतील यांनी आपण विशाल पाटलांची समजूत काढू असं काही दिवसांपूर्वी म्हटलेलं होतं, परंतु अद्याप तरी विशाल पाटील रिंगणात असल्याचंच पाहायला मिळतंय। काय नेमके याचे परिणाम होऊ शकतात? अगदी शेवटपर्यंत काँग्रेस असो किंवा महाविकास आघाडीकडून असो, विशाल पाटील यांना जो अपक्ष अर्ज भरलेला आहे तो माघारी घेतला जावा आणि एकसंधपणे महाविकास आघाडी सांगलीत लढावी यासाठी प्रयत्न करण्यात येत होते। मात्र या प्रयत्नांना जसं आपण सकाळपासून म्हणत होतो की कुठेतरी अपयश येत आहे, तसंच आता दिसून येते 3 वाजताची वेळ निघून गेलेली आहे। विशाल पाटील यांच्यासह अनेक जे काही अर्ज होते यामध्ये त्यांनी माघार घेतलेली नाही आहे। यामध्ये विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी एक अर्ज भरला होता, तो अर्ज त्यांनी माघारी घेतलेला आहे। मात्र विशाल पाटील यांचा जो अपक्ष अर्ज आहे तो कायम राहिला आहे। त्यामुळं सांगलीमध्ये लढतीची तिरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले। दुसरीकडे स्वाभिमानीचे जे उमेदवार होते महेश खराडे यांनी देखील आपला अर्ज कायम ठेवला आहे। त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। ज्या पद्धतीनं या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये उमेदवारी रस्सीखेच झाली आणि विशाल पाटील यांनी आपला शक्तीनिशी अर्ज भरून एक प्रकारे अपक्ष निवडणूक लढवू असे संकेत दिले होते। मात्र शेवटपर्यंत एबी फॉर्म काँग्रेसचा मिळेल अशी अपेक्षा देखील ठेवली, मात्र ती अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर न झाल्यामुळं या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी अधिक आग्रह धरलेला दिसून आला आणि त्यामुळेच विशाल पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज आज ठेवलेला दिसून येते आणि थेट लढत यामध्ये भाजपचे खासदार सध्या उमेदवार प्रियंका पाटील, शिवसेना आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील आणि आता विशाल पाटील ही अपक्षपणे अशी तिरंगी लढत या ठिकाणी होण्याची चिन्ह आहेत। साहजिक आहे या उमेदवारीमुळे मतविभाजनाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतविभाजन होऊ शकतं आणि याचा थेट फायदा हा कुणाला होणार हे मात्र निकालांत स्पष्ट जरी होणार असलं तरी पुढचा जो काही प्रचार आहे पुढच्या दिवसामधला त्या प्रचारामध्ये अधिक रंगत येते आणि कोण यामध्ये बाजी मारते, कोण या ठिकाणी मतदान अधिक मिळवण्यामध्ये यशस्वी होतं यावरून स्पष्ट होईल। मात्र विशाल पाटील यांची ही अपक्ष उमेदवारी नक्कीच आघाडीला चिंताजनक ठरलेलं आहे। त्यामुळे स्वाभाविकच कुलदीप की आता सांगलीमध्ये 3 पाटलांची तिरंगी लढत आता या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।